तुम्ही कधी विचार केला आहे का की आपण ज्याला शेवट म्हणतो तो कदाचित फक्त एक बदलाव असेल. आपण रोज पाहतो की सूर्य मावळतो पण तो नष्ट होत नाही, तो फक्त दुसऱ्या गोलार्धात प्रकाश देत असतो. आपण पाहतो की झाडांची पानं गळतात पण ती मातीत मिसळून पुन्हा आयुष्याला खतपाणी घालतात. पण मानवी जीवनाचं काय? मृत्यू म्हणजे सर्व संपला असं आपल्याला वाटतं, पण 700 वर्षापूर्वी महाराष्ट्राच्या मातीत एका 21 वर्षाच्या तरुणाने जगाला असं सत्य सांगितलं जे आजच्या विज्ञानालाही थक्क करणार आहे. संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जन्म आणि मृत्यू केवळ दृष्टीचा भ्रम आहे. जर तुम्हाला जीवनाच्या गूढ रहस्याचा उलगडा करायचा असेल तर व्हिडिओ तुमच्यासाठी क्रांती ठरेल. नमस्कार मित्रांनो, अध्यात्म आणि विज्ञान या मालिकेमध्ये तुमचं स्वागत आहे. ज्ञानेश्वरीतील गूढ ओव्यांचा उलगडा सोप्या भाषेत करण्यासाठी आम्ही हा प्रयत्न करत आहोत. जर तुम्हाला ही ज्ञानगंगा आवडत असेल तर आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. चला तर मग या प्रवेश करूया माऊलींच्या दिव्य ज्ञानाच्या विश्वात. हे उपजे आणि नाचे ते मायावश दिशे, एरवी तत्पता वस्तू जे असे ते अविनाशीची. उपजा आणि नशा इथे आकारांचा खेळ. माऊली या ओवीची सुरुवात दोन टोकांच्या शब्दांनी करतात. उपजे म्हणजे जन्मणे किंवा निर्माण होणे आणि नासे म्हणजे नष्ट होणे. आपल्या अवतीभोवती आपण जे काही पाहतो ते चक्रात अडकलेलं आहे. एक छोटासा विचार करा. आपण मातीपासून घट बनवतो. घट तयार झाला की आपण म्हणतो घटाचा जन्म झाला. तो फुटला की त्यात म्हणतो घटाचा मृत्यू झाला. पण ज्ञानाच्या नजरेतून पाहिलं तर तिथे काय होते? तिथे फक्त माती होती, मातीच आहे आणि मातीच उरणार. आधुनिक भौतिकशास्त्रात यालाच लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मॅटर म्हणतात. पदार्थ कधी नष्ट होत नाही, तो फक्त रूप बदलतो. माऊली म्हणतात, आपण ज्याला माणूस म्हणतो तो फक्त पंचमहाभूतांचा एक तात्पुरता आकार आहे. मायावश दिशे म्हणजे मायाचा जादुई पडदा. माया हा शब्द भारतीय तत्वज्ञानातील सर्वात महत्त्वाचा शब्द आहे. माया म्हणजे काय? माया जे नाही पण भासते ती म्हणजे माया. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, हे जग आपल्याला दिसतंय यांना जिथे सुख दुःख आहे, जन्म मृत्यू आहे, सर्व मायावश म्हणजे मायाच्या प्रभावामुळे दिसत आहे. विचार करा, तुम्ही चित्रपटगृहात बसलात, पडद्यावर आग लागली आहे पण पडदा जळत नाही. पडद्यावर महापूर आला आहे पण तो पडदा भिजत नाही. आपण पडद्यावरच्या चित्रांना सत्य मानून रडतो, हसतो, घाबरतो. हीच माया आहे. जेव्हा चित्रपट संपतो आणि दिवे लागतात तेव्हाच आपल्याला कळतं की ते फक्त एक पांढरा पडदा होता. आणि तसेच या सृष्टीच्या पडद्यावर जन्म मृत्यूचे चित्रपट चालू आहेत, पण मूळ तत्व स्थिर आहे. तत्वता वस्तू ते अविनाशी काय आहे? ओवीच्या दुसऱ्या ओळीत माऊली म्हणतात, एरवी तत्वता वस्तू जे असे ते अविनाशीच. येथे वस्तू म्हणजे आपल्या घरातलं सामान नाही तर परमात्मा किंवा चैतन्य. साखरेचं उदाहरण. साखरेपासून तुम्ही गणपतीची मूर्ती बनवली आणि किंवा साखरेचा वाघ बनवला. लहान मूल वाघाला घाबरू शकतं पण गणपतीला बघून हात जोडू शकतो. पण एका जाणकाराला माहिती असतं की दोन्ही तत्वता साखरेचेच आहेत. वाघ मोडला तरी साखर कमी होत नाही आणि गणपती बनवला तरी साखरेत वाढ होत नाही. ती साखर अविनाशी आहे. आपल्या देहांमध्ये जी चैतन्य आहे, जो आत्मा आहे, तो असाच अविनाशी आहे. भगवद्गीतेत श्रीकृष्ण म्हणतात, नैन छिंदती शस्त्रांनी नैन दहती पावका. ज्याला शस्त्र तोडू शकत नाही, अग्नी जाळू शकत नाही, ते म्हणजे तुम्ही आहात. आपल्या भीतीचे मूळ कारण काय आहे? कारण आपण स्वतःला आकार समजतो. आपल्याला वाटतं आपण हा देह आहोत, हे नाव आहे, ते नोकरी आहे. ज्या क्षणी या आकाराला धक्का लागतो त्या क्षणी आपण नाश पावतो असं आपल्याला वाटतं. माऊली आपल्याला ओवीतून पर्स्पेक्टिव्ह म्हणजे दृष्टिकोन देतात. ते म्हणतात, स्वतःला लाटेमध्ये नका शोधू, स्वतःला समुद्रात शोधा. लाट उरली तरी समुद्र संपत नाही.
ज्या दिवशी तुम्हाला हे समजेल की तुम्ही अविनाशी तत्व आहात, त्या दिवशी आयुष्यातून भीती कायमची नष्ट होईल. हे ज्ञान केवळ संन्याशांसाठी नाही, तर तुमच्या माझ्यासारख्या सामान्य माणसांसाठी आहे. जर व्यवसायात नुकसान झालं तर समजा की हा केवळ एक आकार बदलला आहे. तुमची जिद्द, तुमचं मूळ कर्तृत्व अजूनही तुमच्याकडे आहे. माणसं बदलतात, स्वभाव बदलतात, हे मायावशी आहे. मूळ प्रेम आणि माणुसकी हे अविनाशी तत्व आहे. त्यावर लक्ष द्या. जेव्हा तुम्हाला वाटतं तुम्ही हरलात आहात, तेव्हा आठवा तुम्ही अविनाशी परमात्म्याचा अंश आहात. जे कधी नष्ट होऊ शकत नाही ते पराभूत कसा होईल? ज्ञानेश्वर महाराज आपल्याला सांगत आहे की ज्याला आपण शून्य समजतो तिथे सर्व काही आहेत. आपण डोळे मिटून जेव्हा शांत बसतो तेव्हा तो साक्षी आपल्याला दिसतो. जो आपल्या विचारांना पाहतो तोच अविनाशी आहे. आजचे वैज्ञानिक स्ट्रिंग थेरी किंवा डार्क मॅटर बद्दल बोलतात. ते म्हणतात की जे दिसत नाही तेच विश्वाचा 95% भाग आहेत. 700 वर्षापूर्वी माऊलींचं याच अदृश्य पण सत्य तत्वाला वस्तू म्हटलं. ही ओवी आपल्याला दृष्टी देते, चर्मचक्षूकडून ज्ञानचक्षूकडून नेणारी दृष्टी. मित्रांनो, हे उपजा आणि नासे हे जगाचं नाटक आहे. पण या नाटकाच्या मागे जो सूत्रधार आहे आणि तोच प्रेक्षक आहे, तोच एकच आहे. आपण त्या अविनाशी तत्वाचा भाग आहोत. ही मूर्ती एक अवस्था आहे, अंत नाही. ज्ञानेश्वरीतील एक ओवी जर आपण आयुष्यभर पाळली तर जीवन जगणं सोपं होईल आणि मृत्यूचं भय संपून जाईल. जर तुम्हाला हा व्हिडिओ अर्थपूर्ण वाटला असेल तर तो अशा व्यक्तीला पाठवा ज्याला सध्या आधाराची आणि सकारात्मकतेची गरज आहे. तुम्हाला ज्ञानेश्वरीतील आणखी कोणत्या ओवीचा अर्थ जाणून घ्यायला आवडेल हे कॉमेंट्समध्ये नक्की लिहा. आम्ही प्रत्येक कॉमेंट्स वाचतो आणि त्यावर आधारित पुढचे व्हिडिओ बनवतो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःच्या अविनाशी स्वरूपाचा शोध घेत राहा. रामकृष्ण हरी.